नमस्कार, आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण खोबऱ्याची वडी अचूक प्रमाणासह आणि अगदी 15 मिनिटांमध्ये कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत। खूप झटपट होणारी रेसिपी आहे। चला मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी नारळ खोवलेला घेतलेला आहे। 1.5 वाटी इतका मी नारळ घेतलेला आहे। एक मोठा नारळाचा किस घेतलेला आहे। त्यानंतर पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। 1 वाटी साजूक तूप आणि वेलची पूड घेतलेली आहे। आपण जेवढा नारळाचा किस घेतो त्याच्या निम्मी साखर घ्यायची। आता सर्वात प्रथम मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये हे चमचाभर तूप घालायचं आहे। तूप छान मेल्ट झाल्यानंतर आपण त्यामध्ये किसलेला जो आपण खोबऱ्याचा किस आहे तो घेतलेला आहे। आता या ठिकाणी मी नारळाची जे काळी कवटी असते ती सुद्धा मी घेतलेली आहे। तर अशा प्रकारे 1.5 वाटी इतका नारळाचा किस निघालेला आहे आणि आता हा 3 ते 4 मिनिट छान बारीक गॅसवर परतून घ्यायचा आहे। गॅस मोठा करायचा नाही, स्लो फ्लेमवरच छान 3 ते 4 मिनिटं हा खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा आहे। आता 3 ते 4 मिनिटं झाल्यानंतर आपण यामध्ये साखर घालणार आहोत। साखर इथं मी पाऊण वाटी घेतलेली आहे आणि आता ही सुद्धा छान परतून घ्यायची। आता सुरुवातीला थोडंसं जड जातं परतायला, कारण साखर जेव्हा वितळत असते तेव्हा खूप घट्टपणा येतो आणि आता हे 3 ते 4 मिनिटात आपली साखर छान अशी वितळून येते। आता त्यानंतर आपण यामध्ये विलायची पावडर देखील घालणार आहोत। विलायची पावडर लगेच का घालायची, तर छान त्या वडीमध्ये वास सुटला पाहिजे आणि छान व्यवस्थित ती मिक्स झाली पाहिजे पावडर, त्यासाठी आपण विलायची पावडर देखील लगेच घातलेली आहे। आता हे कधीपर्यंत भाजायचं, जोपर्यंत छान त्याचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत परतत राहायचं। जेव्हा गोळा छान तयार होईल तेव्हा समजून जायचं की आपली नारळाच्या वडीचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित तयार झालेलं आहे। तर मैत्रिणींनो, हे अचूक प्रमाणासह मी तुम्हाला नारळाची वडी अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे। तरी तुम्ही चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण अशा छान छान रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आता तुम्ही पाहू शकाल छानपैकी आपलं आता हे मिश्रण जेव्हा आपण भाजत असतो तेव्हा कंटिन्यू भाजायचं आहे, कारण थोडं जरी लागलं तर ते करपू शकतं, त्यामुळे कंटिन्यू हलवायचं आहे। बारीक गॅसवरच छान परतून घ्यायचं आहे। आता बघू आपलं मिश्रण तयार झालं आहे का। छान गोळी तयार झाली म्हणजे मिश्रण आपलं परफेक्ट भाजलेलं आहे। आता एका ताटाला मी तूप लावून घेते। तूप लावल्यानंतर आपलं तयार मिश्रण यामध्ये ओतायचं आहे। आता ओतताना माझा व्हिडिओ स्किप झाला आहे, सो समजून घ्या। आणि आता ओतल्यानंतर छानपैकी प्रेस करून घ्यायचं आहे आणि हे आता सेट व्हायला आपण ठेवायचं आहे। तुम्ही जर रात्री ही वडी बनवली तर सकाळपर्यंत सेट करायला ठेवायचं, जर सकाळी बनवली तर संध्याकाळपर्यंत हे सेट करायला ठेवायचं आहे। फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, फ्रीजमध्ये ठेवलं आणि नंतर वडी बाहेर काढली का त्याला पाणी सुटतं, त्यामुळे बाहेरच ही वडी छान थंड करून घ्यायची आहे। आता 4-5 तासानंतर तुम्ही पाहू शकाल मस्त असं वडीला घट्टपणा आलेला आहे। आता आपण ह्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। अगदी अचूक प्रमाण सांगितलं आहे आणि एकच ट्रिक ह्यामध्ये लक्षात ठेवायची की जेवढा आपण नारळाचा किस घेतलाय त्याच्या निम्मी साखर घ्यायची आणि छान गोळा होईपर्यंत भाजायचं। एवढी सोपी आहे नारळाची वडी बनवणे, तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्ही केलेली नारळाची वडी कशी झाली आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। छान अशी मस्त तुम्ही पाहू शकाल छान सॉफ्ट अशी नारळाची वडी आपली तयार झालेली आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।